नमस्कार मित्रांनो, उद्या पेठगाव या ठिकाणी मैदान होतं आहे. हे मैदान जे आहे ते एक बैल मैदान चालू आहे आणि आज आदतचं मैदान चालू आहे. आणि उद्या पेठगावच्या मैदानामध्ये या बैलगाडा शर्यत क्षेत्रातला देव रुस्तमे हिंदकेसरी द्वादशम हिंदकेसरी बकासूर उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसणार आहे मित्रांनो. आणि उद्या बकासूर एका टॉपच्या नियोजनामध्ये पळताना दिसणार आहे. कालच सगळीकडे बकासूरच्या पायऱ्याची जी आहे ती चर्चा सगळीकडे चालू आहे. यूट्यूबच्या माध्यम असो, इंस्टाग्राम माध्यम असो किंवा व्हॉट्सअप माध्यम असो, या तिन्ही माध्यमांच्याद्वारे बकासूरचा पायरा जो आहे तो सगळीकडेच जो आहे तो पसरलेला आहे. नक्की थोडीशी याच्याविषयी चर्चा करूया की नक्की ही जोडी पाळणार आहे का दुसराच कोण हा नवीन चेहरा असू शकतो बकासूरसोबत. मित्रांनो, माझ्या अंदाजानुसार तरी मी तुम्हाला सांगतो, उद्या बकासूर तर पाळणार आहेच. मी कालच सांगितलं होतं. काही लोकांना माहीत असतं, काही लोकांना माहीत नसतं. आदतचं मैदान होतं, आज संपन्न चालू आहे, म्हणजे संपन्न होतं आहे आणि त्या सेमी चालू आहेत आता. त्या मैदानामध्ये मी कालच सांगितलं की बकासूर एखाद्या वेळेस पळेल किंवा नाही, पण जर पळाला तर 50% पळू शकतो, जर नाही पळाला तर उद्याच्या म्हणजेच दुसऱ्याच्या मैदानामध्ये पळताना दिसू शकेल. आणि आपला अंदाज जो आहे तो 100% खराच ठरला आहे असं म्हणावं लागेल. 50%, कारण की बकासूरची जी रात्री जी आहे ती लाईव्ह लॉटमध्ये चिठ्ठी जी आहे ती निघालेली नाही आहे. आणि आता बकासूर आपल्याला उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. दुसऱ्याचं मैदान आहे पेडगावची फाटी, खूप चांगली फाटी आणि बकासूरला आता कमबॅक करावंच लागेल. आणि त्याच्यासोबत एक टॉपचा पहिरा जो आहे तो नाव जे आहे ते समोर येते. आणि ते नाव जे आहे ते आता बघूया कोण. 2 नावे समोर येत आहेत. एक म्हणजे बकासूरसोबत दुशातमधील एक नंदी आहे, तो म्हणजे आत्ता एक सध्या महाराष्ट्रामध्ये टॉपच्या स्पीडनं पळतोय गोल्या भाई. हा नंदी जो आहे तो त्याचं नाव जे आहे ते बकासूरसोबत जोडलं जाते. विशाल शेठ मायने देवी खिंडी यांचा गोल्या भाई आपल्याला बकासूरसोबत एखाद्या वेळेस दिसू शकतो. 50% हा जो पायरा आहे तो खरा असू शकतो किंवा 50% जो आहे तो खरा नसूसुद्धा शकतो. परंतु बघूया उद्याच्या मैदानामध्येच समजेल, कारण की सगळीकडे आता चर्चा जी आहे ती बकासूरच्याच पायऱ्याची चालू आहे. परंतु अजून एक नाव जे आहे ते बकासूरच्या पायऱ्याचं समोर येते आणि तिची मी तुम्हाला मागाशी सांगितलं, यूट्यूब असो, इंस्टाग्राम असो किंवा व्हॉट्सअप असो किंवा फेसबुक असो, या 4ही माध्यमांच्याद्वारे बकासूरचा पायऱ्याची चर्चा तिकडे चालू आहे. बॅनरसुद्धा पडले आहेत. आता कोणाची चर्चा नक्की चालू आहे आपण बोलतो या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये ज्या बैलाने पुशेगावच्या मैदानाचा हिंदकेसरीचा मान आदत वयामध्ये पटकवला असा शाहिदभाई मुलानी नातेपुतेकरांचा हिंदकेसरी सचिनच्या नावाचं जे आहे ते बकासूर. आणि सचिन ही नाव सगळीकडे सोशल मीडियावरती हा पायरा जो आहे तो व्हायरल झाला आहे. आता व्हिडिओ असं याच्यासाठी बनवतो आहे की काही लोकांना माहीत असेल, काही लोकांना माहीत नसेल, म्हणून सांगतो आहे. हा सुद्धा 50% पायरा खरासुद्धा असू शकतो, 50% खरा नसूसुद्धा शकतो. कारण की मी तुम्हाला 2 ऑप्शन जे आहेत ते दिले आहेत. त्या दोन्हीपैकी एका तुम्ही बघितलं, काही वेळेस असं पण झालं आहे बकासूरचा पायरा हा फिक्स सांगितला गेलेला आहे आणि दुसऱ्या दिवशी वेगळाच पायरा जो आहे तो त्या ठिकाणी येतो. आणि त्याच्यामुळे आता आपण तसं फिक्स म्हणू शकत नाही की पायरा हा फिक्स आहे म्हणून, परंतु सांगू शकत नाही आहे. पायरा जो आहे तो बकासूरचा शेवटच्या क्षणापर्यंत मस्त सगळीकडे व्हिडिओसुद्धा पडतात. इंस्टाग्राम असो, यूट्यूब असो, फेसबुक असो, कुठेही माध्यम असो किंवा तोंडी कुठंही मैदानामध्ये असो, सगळीकडे चर्चा तीच असते की बकासूरचा हा पायरा, बकासूरचा तो पायरा आहे. परंतु ज्यावेळेस मैदानामध्ये ज्यावेळेस लाईव्ह लॉट निघतात त्यावेळेस पायरा वेगळाच निघतो बकासूरचा. तसंच असं पण होऊ शकण्याची दाट शक्यता म्हणावी लागेल. परंतु बघूया आता संध्याकाळी लाईव्ह लॉट जे आहेत ते महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राची परंपरा या यूट्यूब चॅनलवरती आपल्याला समजेल. कारण की त्या ठिकाणीच आपल्याला बकासूरचा पायरा जो आहे तो खरा जो आहे तो कोणी समजेल. मी तुम्हाला सांगितलं 2 नावे, विशाल शेठ मायने देवी खिंडी यांचा गोल्याभाई आणि दुसरं जे नाव येते ते सचिन शाहिदभाई मुलानी नातेपुतेकरांचा सचिन. बघूया या दोन्हीही नंदी एक टॉपचेच नंदी आहेत आणि दोन्हीही चांगले पळतात. दोन्हीही सचिन जो आहे तो दोन्ही खांदी पळतो, गोल्याभाई बी सुद्धा दोन्ही खांदी पळतो. म्हणजेच काहीच अडचण नाही जरी बकासूरसोबत कोणी जरी असला तरी. आणि बघूया सगळ्यांची उत्सुकता जी आहे ते उद्याच्या मैदानाच्या लाईव्ह लॉटकडे लागलेली आहे की बकासूरचा खरा पायरा कोण आहे. समजा 50% मी सांगितले, दोन्ही गोल्याभाई 50% असू शकतो किंवा सचिन 50% असू शकतो. आणि बघूया आता उद्याच्या मैदानामध्ये चांगले महारथी पळणार आहेत.
आणि जर कुणाला जर वाटत असेल की तुमचा पहिरा जो आहे तो की माझा व्हिडिओच्या माध्यमातून सांगावा, जर मला तुम्ही व्हॉट्सअपला तुमचा पहिरा जो आहे तो सांगा. मी मालकानेच सांगा की जेणेकरून मी तुम्हाला तिथं सांगेन पहिरा. व्हिडिओ आवडला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि जर कोणाच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जर कोणाच्या भावना जर दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो. धन्यवाद.